गोलंदाजाने थोडीशी बोटं फिरवली होती, मात्र चुकीच्या लाईनवर बॅट फिरवण्यात आली होती किसन म्हात्रेच्या माध्यमातून. हा देखील एक चांगला दर्जेदार फलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे किसन म्हात्रे आणि मोठमोठे षटकार ठोकण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा किसन म्हात्रे सध्या ऑन स्ट्राईक. पण या सामन्यात मोठे मोठे षटकार ठोकेल काय, कारण की आवश्यकता आहे संघाला. सज्ज होताना गोलंदाज अमित दुरान त्या टोकाकडनं राईट द विकेट. यावेळेस मात्र निश्चित लाईन कुठे हे चेक करताना पाहतोय. पंचा स्ट्रेट लाईन यावेळेस खूपच उजेष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. हा चेंडू परत टाकावा लागेल अमित याला. धावसंख्येत बदल पाहायला मिळते, धावसंख्या 25. गोलंदाज अमित जाधवची रणनीती स्पष्ट दिसते की फलंदाजाच्या आर्कमध्ये बॉल टाकायचा नाही, फलंदाजापासून थोडा बॉल दूर ठेवायचा आहे. मात्र असं करत असताना एक स्क्वेअर चेंडू त्याने हाताळलाय. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या इनिंग्समध्ये. यावेळेस मात्र लाईन चुकीची, परत हा चेंडू टाकावा लागेल. पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. चांगली गोलंदाजी करताना मात्र स्वेट दिशेने गोलंदाजी करतोय नमित. धावसंख्येत भर पडली, धावसंख्या 26 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. श्याम चौधरी ज्यांनी 4 धावा जोडल्या, त्यानंतर ऋतिक चौधरी त्याने देखील 4 धावांचं योगदान दिलं. विवेक पवार ज्याने बाद होण्यापूर्वी 8 धावांचं योगदान दिलं एका षटकाराच्या मदतीनं. सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस मात्र जोडणं लागोपाठ असं वाटते की तिसरा चेंडू वाईट फेकतोय आणि इथून मात्र निश्चित वापसी करणं थोडंसं कठीण असेल इथं मात्र, कारण की ज्या प्रकारे खराब गोलंदाजी पाहतोय आपण अमितच्या माध्यमातून. धावसंख्येत बदल, धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 27. स्वतःच्या पायावर कुठेतरी गोलंदाज कुऱ्हाड मारून घेतोय असंच वाटतंय. पहिले 4 चेंडू फार छान पद्धतीनं हाताळले होते, फक्त 5च धावा खर्च केल्या होत्या. मात्र मागचे 3 चेंडू सलग 3 वाईट चेंडूंची हाताळणी केली गोलंदाज अमित जाधवने. सज्ज होताना गोलंदाज. यावेळेस मात्र अजून एक वाईट खराब गोलंदाजी आणि अजय मला वाटतं की पहिल्या सामन्यामध्ये एक लांबलचक षटक हाताळतोय आणि कीर्तिमान बनेल काय याच्या दिवसामध्ये. काहीशी तशीच तयारी दिसते गोलंदाजाची. ज्या पद्धतीनं वारंवार वाईट चेंडू हाताळले जात आहेत, निश्चितच अशा प्रकारची जी गोलंदाजी असते ती त्याच्या स्वतःच्या संघासाठी मारक असणार आहे. मात्र फलंदाजाला कुठलाही प्रॉब्लेम नसेल, धावा येणं गरजेचं आहे. अवांतर धावा जरी आल्या तरी त्या फायदेशीर ठरणारच आहेत सोनादेवी टेमघर टीमसाठी. लागोपाठ 4 वाईट. आता मात्र कुठला चेंडू टाकेल. यावेळेस मात्र फोर्स केलंय गोलंदाजच्या डोक्यावरतून. मिड ऑफ आणि मिड ऑनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत एक सिंगल. यावेळेस मात्र चांगला चेंडू. निश्चितच यावेळेस लाईन देखील चांगली होती, लेंथ देखील खूप चांगली होती आणि वेगात थोडासा बदल होता. खूप लवकर फटका खेळण्यात आला. खरं तर मिड विकेटला क्लिअर करायचं होतं, मात्र खूप लवकर स्ट्रोक खेळण्यात आला होता. टायमिंग चुकलं होतं बॅट्समन किसन म्हात्रेचं. एकच धाव आली, धावसंख्या 29 धावा. अमित राईट द विकेट. यास मात्र चांगला फटका आहे, काय सुरेख उंच उंच आणि लांबच लांब गगनभेदी षटकार. फलंदाज कशा प्रकारे फटकेबाजी करतो त्या हिशोबाने गोलंदाजी करतात, कारण की त्यामधून एक फलंदाज यश पाटील आपण हा चेंडू देऊ शकत नाही, कारण की शक्तीचा जास्त वापर करतोय आणि या फटक्यामध्ये काय अफाट शक्ती होती. लॉंग ऑफच्या वरतून दूर गेले षटकार. यश पाटील एक असा फलंदाज आहे जो स्क्वेअर ऑफ द विकेट देखील भरपूर स्ट्रॉंग आहे आणि विशेषतः डाऊन द ग्राउंड व्हीमध्ये खूप चांगले फटके खेळत असतो. सरळ बॅटचा खूप चांगला वापर करतोय, तेच आपण पाहिलंय. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. क्रिकेटचे सच्चे चाहते इथे आता मात्र उपस्थित झालेले आहेत. मान्यश्री हरिभक्त पारायण, विष्णुदादा नाईक आणि सोबतच आपण पाहतोय अनेक वर्ष आमच्या या गावातील शाखा जी आहे ती शाखा सांभाळण्याचं काम जे करतात सुरेशजी बाळू पाटील साहेबांचं आगमन झालं आहे. मनापासून आपलं हार्दिक स्वागत आहे. सोबतच सुनील नाईक आमचे मामाश्री, आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. बॅक टू नाव क्रिकेट. थँक्यू संदेश. 3 षटकांची समाप्ती झाली आहे. सोनादेवी टेमघर संघ या उद्घाटनीय सामन्यामध्ये नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. 35 धावा धावफलकावर, 35 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि आता शेवटच्या षटकाला प्रारंभ केला जाईल गोलंदाज हर्षलच्या माध्यमातून. पहिलं षटक हाताळलं होतं भाविकनं. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पॉवर प्ले नाही आहे, हा महत्त्वाचा नियम आहे या स्पर्धेमध्ये. पहिल्या षटकामध्ये 8 धावा देऊन 2 गडी बाद केले भाविकनं. जबरदस्त गोलंदाजी केली. त्यानंतर आकाशनं 10 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या. पहिली 2 षटकं फार चांगली होती, मात्र अमित जाधव कॅप्टन आला गोलंदाजीला. तब्बल 16 धावा त्यांनी खर्च केल्या, ज्यामध्ये 4 वाईट चेंडू सलग टाकण्यात आले होते.
हर्षल सज्ज होताना पहिला चेंडू निश्चित लाईन चुकीची आहे. काय घडलंय पायाचे विकेट किपर बीट झाला होता आणि नॉनस्टॉप बाउंड्रीच्या बाहेर म्हणजे या चेंडूवर तब्बल धावा मिळतील 5 पंजा. जिनल स्पोर्ट साविंद्र आणि स्वामी समर्थ सोनाले जर दोन्ही संघ जर आले असेल तरी आपण संपर्क साधायचा आहे. मुकेश मते आणि विपुल पाटील बॉबी याच्याकडे आपण संपर्क साधायचा आहे. मागच्या षटकापासून गोलंदाज अवांतर धावांची खिरापत वाटतायत टीमवर टीमसाठी. मागच्या ओव्हरमध्ये 4 सलग वाईट चेंडू, यावेळेस पहिलाच बॉल वाईट आणि त्याच्यावर चौकार देखील आलाय. 5 धावांचा बोनस मिळालाय. यास पाता कडक के गगनभेदी उत्तुंग षटकार मिडविकेटच्या वरतून. टिपिकल किसन मात्रे हिट मी म्हणेन. अशाच प्रकारच्या फटक्यांसाठी हा फलंदाज प्रसिद्ध आहे. मिड विकेट, स्क्वेअर लेग झोनमध्ये किंवा लॉंग ऑन झोनमध्ये मोठमोठे षटकार नेहमीच आपण किसन मात्रेच्या बॅटमधून पाहिलेले आहेत. हा बॉल अगदी स्लॉटमध्ये होता. बॉटमहँडचा खूप सुरेख वापर केलाय आणि स्लॉक केलाय बॉल ऑन साईडला. देखणा षटकार. आता मात्र आक्रमणाला सुरुवात झालेली आहे आणि एका चेंडूवर तब्बल 11 धावा. म्हणजे जर विचार केला आपण अतिरिक्त धावसंख्येत 10 आतापर्यंत इनिंगमध्ये खराब गोलंदाजी आणि तेवढीच छान आता मात्र फटकेबाजीला प्रारंभ केलेला आहे किसनीच्या माध्यमातून. गोलंदाज हर्षल राईट आर्म द विकेट. फुलटॉस हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. चेंडू हवेत आहे लॉंग ऑफकडे आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय किसन मात्रे. पण मला असं वाटतं की गोलंदाज हर्षल थोडासा सुदैवी ठरलाय, कारण हा बॉल देखील आपण पाहिला की कमजोर बॉल होता. फुल टॉस तो देखील उजव्या बाहेर हिटनी बॉल होता. पण फलंदाज थोडासा द्विधा मनस्थितीत राहिला. विकेटला खेळून की ऑफ साईडला असा त्याची द्विधा मनस्थिती होती आणि त्या प्रयत्नात त्यांनी फटका मारला खरा. मात्र वाईडिश लॉंग ऑफला खूप चांगला झेल फिल्डरच्या माध्यमातून प्रणित होता. त्या ठिकाणी त्याने कुठलीही चूक केली नाही. हर्षल सज्ज होताना आणि अजय किसन यांना खऱ्या अर्थानं एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळायचं होतं आणि त्या विचारात मात्र चेंडू लॉंग ऑफला आणि एक अप्रतिम झेल पाहायला मिळालं. येस, गॅपमध्ये हा फटका जर गेला असता तर निश्चितच किमान 4 धावा तरी मिळाल्या असत्या. मात्र ह्या जरतरच्या गोष्टी आहेत. फलंदाज बाद झालेला आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र निश्चित खराब चेंडू, लाईन खराब होती. टप्पा पडला तर अजय पाहिला पण थोडासा अजून बाहेर निघणार होता. पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय आणि याचबरोबर पाहतोय की आपण 47 धावा झालेल्या आहेत. अजून जर पाहिलं आपण या षटकातले किती चेंडू बाकी आहेत जर विचार केला आपण तर एका 60चा आकडा पार करण्याची संधी आहे आणि दोन्ही फलंदाज चांगले आहेत खेळपट्टीवर. यश पाटील आणि अल्पेश. याच पात्र उंच फटका मारण्याच्या नादामध्ये बॅक टू द बॉलर. चांगला झेल इथं मात्र कन्व्हर्ट करता आला नाही. एक संधी होती नामी पण एक सिंगल इथं मात्र कंप्लीट होते. निश्चितच संधी गमावण्यात आलेली आहे. मात्र हा बॉल चांगला होता. पुन्हा एकदा लेग कटरचा वापर, याआधी देखील लेग कटर टाकण्यात आला होता परंतु तो चेंडू वाईड घोषित केला होता पंचांनी. यावेळेस फलंदाजाला अडचणीत आणलं होतं परंतु फॉलो थ्रूमध्ये झेल टिपता आला नाही. 1 धाव आली आहे. धावसंख्या 48 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. त्यामध्ये 14 धावा यश पाटीलच्या बॅटमधून आलेल्या आहेत, जो सलामीला आला होता. खरं तर त्याला फारशी स्ट्राईक देखील मिळाली नाही. 1 चौकार आणि 1 षटकार त्याने ठोकला आहे. मात्र ओव्हरऑल आपण पाहिलं तर एक चांगली धावसंख्या आतापर्यंतच्या खेळामध्ये सोनादेवी टीमने उभारली आहे. पुढचा बॉल. यास पात्र कट करण्याचा प्रयत्न व्यवस्थित टायमिंग करता आला नाही. मोठी कट घेऊन चेंडू मात्र गली क्षेत्राकडे गेला होता आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल पाहिला. पण थोडासा बाहेर चेंडू होता आणि स्कोर ऑफ द विकेट कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथं केल्या गेलं पण असफल होतोय. फक्त एक सिंगल कंप्लीट करतोय अल्पेश. आपल्या व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय. संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 49. वारंवार आपण पाहतोय की उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी लेग कटर चेंडू टाकले जात आहेत. चेंडू कट होत आहेत बाहेरच्या दिशेनं पडल्यानंतर. चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. बॉल हवेत आहे. गोलंदाज स्वतः जज करतोय. प्रयत्न चांगला, मात्र प्रयत्नांमध्ये यश मिळत नाहीये. झेल ड्रॉप. हा दुसरा झेल ड्रॉप झालाय गोलंदाजाकडून या षटकामध्ये आणि अखेर 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. याचबरोबर 50 धावा देखील कंप्लीट होत आहेत. या उद्घाटनीय सामन्यामध्ये सोनादेवी टीम घर संघाच्या एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 51 धावा.
त्यासाठी जर विचार केला आपण एका चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली होती. फॉलो पिकेट जर पाहिला आपण पहिला फलंदाज 5 धाव संख्या, दुसरा फलंदाज 4, त्यानंतर तिसरा फलंदाज 19 आणि त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. तब्बल जर विचार केला आपण 27 धावेची पार्टनरशिप, म्हणजे एक चांगली पार्टनरशिप होती. निश्चितच त्यामध्ये गोलंदाजांचा देखील सिंहाचा वाटा होता, कारण अवांतर धावा भरपूर जास्त खर्च करण्यात आल्या होत्या. यावेळेस मात्र फोर्सिंग फटका आहे, उडवलंय चेंडूला. अतिशय प्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि फलंदाज धावबाद. धन्यवाद डीजे. येस, इनिंगची समाप्ती झाली. एकूण धावसंख्या 52 धावा सोनादेवी टीमघर संघाने प्रथम बॅटिंग केली आहे या उद्घाटनीय मॅचमध्ये आणि 53 धावांचं टार्गेट 4 षटकांमध्ये सेट करण्यात आलं आहे, ते म्हणजेच वराळदेवी स्पोर्ट्स ताडाळी टीमसमोर. या स्पर्धेचा दुसरा सामना ज्याची नाणेफेक टॉस बॉक्समध्ये करण्यात येईल, जय हनुमान पोगाव विरुद्ध स्वामी समर्थ सोनाळे. थोडासा बदल आहे ते शेड्यूलमध्ये आम्हाला आयोजकांकडून माहिती मिळते. सोनाळे विरुद्ध जय हनुमान पोगाव अशी पुढची लढत असेल. मी दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे टॉससाठी. वेलकम सुनील पाटील आमचे कवी यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. सोबतच श्रीकांतजी भुईर हे देखील व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. मी पुन्हा एकदा आवाज देतोय, श्री स्वामी समर्थ सोनाळे टीमचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण की जय हनुमान पोगाव संघाचे कॅप्टन तुषार शिलके हे ते माझ्यासोबत आहे टॉस बॉक्समध्ये. श्री स्वामी समर्थ सोनाळेचे कॅप्टन्स आपण लगेच यायचे टॉस बॉक्समध्ये. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण आजच्या दुसऱ्या मॅचचं देखील टॉस करणार आहोत. स्वर्गीय नारायण म्हात्रे स्मृती चषक 2021 स्पर्धेचं पहिलं दिवस अतिशय थाटामाटाने संपन्न होत आहे, कारण की पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळते आई वराळदेवी ताडाली आणि आई सोनादेवी टीमघर या दोन्ही संघामध्ये हा मॅच तुम्ही पाहतायत. मात्र दुसऱ्या मॅचला देखील आपण सुरुवात करतोय. एक अतिशय जबरदस्त क्रिकेटर आपण पाहतोय तुषार शिलके माझ्यासोबत टॉस बॉक्समध्ये. श्री स्वामी समर्थ सोनाळेचे कॅप्टन आपण देखील यायचे गजेंद्र गुळवी साहेबांचं देखील आगमन झालं आहे. आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. अनिलजी सुनकर यांचं आगमन झालं आहे, रिटायरमेंट आर्मी आहेत. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. मी विनंती करतो या उपस्थित या व्यासपीठावर विश्वनाथदादा नाईक आणि शिरीजी नाईक साहेबांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आम्ही विश्वनाथदादा नाईक आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आणि शिरीजी नाईक साहेब आपण देखील यायचं टॉस बॉक्समध्ये. आपल्या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करतोय. एक चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला फेमस संघ तुम्हाला पाहायला मिळते जय हनुमान पोगाव आणि दुसऱ्या बाजूला ज्यांचं ग्रामीण सम्राटमध्ये त्यांचं नाव आहे श्री स्वामी समर्थ सोनाळे संघाचे कॅप्टन माझ्यासोबत आहेत. मान्यवर येत आहेत श्रीजी नाईक साहेब आणि सोबतच विश्वनाथदादा नाईक क्रिकेटचे सच्चे चाहते विश्वनाथदादा नाईक येत आहेत. पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून एका बाजूला मान्यश्री जगदीश दादा म्हात्रे आहेत आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतायत नारायण स्मृती चषक आपण उल्लेख करायचा आहे. नारायण स्मृती जगदीश म्हात्रे. पाहूया कोणता संघ कॉल करतोय. तुषार चिलके कॉल करतोय, नारायण स्मृती कॉल करतायत, जगदीश म्हात्रे आलेले आहे. थँक्यू सो मच. आपण व्यासपीठावर बसून घ्यायचं. स्वामी समर्थ सोनाळे संघाचे कॅप्टन माझ्यासोबत आहेत. मात्र तर मित्रांनो टॉस झाला आहे. टॉस स्वामी समर्थ सोनाळेने जिंकलाय. थोडासा त्यांचे काही खेळाडू आले नाहीये. यस, आपण ही स्पर्धा खेळण्यासाठी भरपूर इच्छुक आहात आणि ही स्पर्धा ऑर्गनाईज केल्या. सर्वप्रथम आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय नारायण शेठ म्हात्रे या स्पर्धेमध्ये
काय वाटतंय स्पर्धेविषयी, कारण की जी पावसाची वर्षा झाली होती 3 ते 4 दिवस, त्यानंतर सुंदर असं क्रीडांगण तुम्हाला इथे पाहायला मिळते. काय वाटतं या ग्राउंडमध्ये आल्यानंतर? खूप चांगलं वाटतं आम्हाला इथे खेळायला संधी भेटली त्याच्याबद्दल थँक्यू बोलतो. येस थँक्यू. आपण तुषार, जरी टॉस जिंकल्याने डिसिजन पेंडिंग आहे, मात्र इथे खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडू इच्छुक असतो आणि तू एक लेदर क्रिकेटचा देखील चांगला क्रिकेटर आहे. टेनिस क्रिकेट बॉलमध्ये देखील अनेक तुने स्पर्धा गाजवले. मात्र या ग्राउंडवर तुझं ज्यावेळेस आगमन झालं, तुला कसं वाटलं हा ग्राउंड? खूप चांगलं वाटतं. ग्रास आहे ग्राउंडवर आणि चांगलं असं डेकोरेशन वगैरे केलं आहे आणि करेश म्हात्रे, मुकेश म्हात्रे यांच्या टीमने खूप चांगले टुर्नामेंट आयोजन केले आहे आणि पुढे अजून चांगली करत राहू. तुषार, अनेक वर्ष आपण स्पर्धा खेळत आल्या, मात्र यावर्षी करेश म्हात्रे आणि त्यांची कंपनी जी स्वर्गीय नारायण स्मृती ती भादवड टीम आहे, त्या टीमने खूप चांगला ऑर्गनाईज केला आहे आणि त्या ऑर्गनाईजमध्ये तुम्हाला खेळण्याची इथे संधी मिळाली आणि अतिशय सुंदर अशी स्पर्धा आहे. काय संपूर्ण टीम घेऊन आलात आपण या स्पर्धेमध्ये? पूर्ण टीम नाही, जे आहेत त्यांच्याने आम्ही खेळू. आपल्या संघासाठी देखील शुभेच्छा. मित्रांनो, डिसिजन पेंडिंग आहे, मात्र आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. अजय घरत आहेत. धन्यवाद संदेश. एक बार फिर से सभी दर्शकों का हार्दिक स्वागत स्वर्गीय नारायण स्मृति कप 2021 में भादवड़ के छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड से ये सीधा प्रसारण आप तक पहुंचाया जा रहा है प्रिंस मूवीज़ पर. प्रिंस मूवीज़ पर जितने भी ऑनलाइन व्यूवर्स हमारे साथ जुड़े हुए हैं उन सभी का हार्दिक स्वागत. चलते हैं खेल की तरफ. टारगेट इस पहले मुकाबले में 53 रनों का है. वराल देवी स्पोर्ट्स ताराली टीम के सामने सोना देवी टेमघर टीम उनके विपक्ष में खेल रही है. पहली गेंद देकर किशन म्हात्रे. लोअर फुल टॉस ड्राइव किया है, अच्छा कवर ड्राइव, लेकिन डीप में फील्डर है वहाँ पर. एक ही रन लेने का अवसर. देखिए, टूर्नामेंट के नियमों के अनुसार पावर प्ले नहीं है यहाँ पर, तो फील्डिंग करने वाली कप्तान के पास ये आज़ादी है कि शुरुआत से ही वे 6 खिलाड़ी बाउंड्री पर तैनात कर सकते हैं. लेकिन हाँ, नियमों के अनुसार आपको विकेट कीपर और बॉलर के अलावा शुरू से लेकर अंत तक 3 खिलाड़ी सर्कल के अंदर रखने हैं. पहली गेंद पर सिंगल आया है बैट्समैन प्रेमचंद के बैट से. एक बहुत ही खतरनाक हार्ड हिटर बैट्समैन माने जाते हैं. उनके साथ है भाविक. स्ट्राइक के समय भाविक के पास शॉट ऑफ लेंथ हुक करने का प्रयास, टॉपेज है लेकिन खाली क्षेत्र में. शॉट थर्ड मैन से खिलाड़ी डीप फाइन लेग पर पहुंचे हैं अल्पेश चौधरी. इससे पहले कि फील्ड करते 1 रन लेने का अवसर. अच्छी गेंद थी, कंधे का अच्छा जोर लगाकर इस बार गेंद की गई थी किशन म्हात्रे द्वारा. आणि जिथं चांगली गोलंदाजी वेगवान मारा करतोय. तर मात्र पहिल्याच चेंडूवर ज्या प्रकारे फटका खेळला होता आणि आत्मविश्वास वाढवणारा फटका होता, पण प्लेसमेंट ठीक नव्हती. पण जेव्हा कुठल्याही फलंदाज पहिल्या चेंडूवर बॅटच्या मधोमध गतून न जाई, तेव्हा त्याचा आत्मविश्वास आणि त्याचा फॉर्म काय हे लक्षात येते. निश्चित रूप से पहली गेंद को मिडल करना काफ़ी अच्छी चीज़ रहती है किसी भी बल्लेबाज के लिए. प्रेमचंद एक अनुभवी बल्लेबाज, उनके लिए दूर दूर तक फैलाया हुआ फील्ड प्लेसमेंट. शॉर्ट गेंद पुल किया है, छोटी गेंद खोटी गेंद इस बार भेज दिया मैदान के बाहर. शानदार सिक्सर. अजय निकित, लहान चेंडू आणि लहान चेंडूवर मोठा फटका, उच्च कोटीचा फटका पाहिला आपण, फुलचा फटका पाहिलाय आणि या प्रेमचंदीच्या बॅटमधून निघणारा हा पहिला षटकार. आणि या इनिंगचा जर पाहिला पण आतापर्यंत तर हा सामन्यातला 4था षटकार आहे आणि या इनिंगचा पहिला षटकार. सुरेख फटका पाहिला आपण, छोट्या चेंडूला पुलचा फटका केलाय आणि मिडविकेटच्या वरतून दूर असा गगनभेदी. हम अक्सर चर्चा भी करते हैं यहाँ पर जब भी मैचेस होते हैं कि छोटी गेंद करना यहाँ पर खतरे से खाली नहीं है किसी भी बॉलर के लिए. हालांकि इससे पहले भी शॉर्ट पिच गेंद की थी लेकिन उसमें उछाल अच्छा मिला था. इस बार उतना ज़्यादा उछाल प्राप्त नहीं कर पाए और फिर से पटकी हुई गेंद लगातार शॉट रख रहे. इस बार बीट किया, ऑफ साइड में खेलना चाहते थे बैट्समैन. कहीं ना कहीं पॉइंट के सामने से निकालने का प्रयास था लेकिन चूक गए प्रेमचंद. अच्छी नोकझोंक है गेंद और बल्ले के बीच में. 53 रनों का टारगेट है. 4 ओवर्स में ये 53 रन ताड़ाली टीम को बनाने हैं. पारी की शुरुआत से ही यदि हम देखें सुनील तो 13.25 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने हैं. एक अच्छा टारगेट सेट किया गया है. किशन दाहिने से ओवर द विकेट. इस बार बहुत दूर से ड्राइव किया हवा में लेकिन फील्डर तक कैरी नहीं हुई. डीप कवर में फील्डर मौजूद है वहाँ पर. पहले बाउंस पर फील्ड किया गया. हालांकि टाइमिंग बहुत अच्छी थी लेकिन 1 ही रन मिला है. सिंगल की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ ताड़ाली टीम का 9 रन बिना किसी नुकसान के. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्स. प्रिन्स ऑफ भादवड माने श्री प्रभुदासजी नाईक साहेबांचं देखील आगमन झालं आहे. ठाणे जिल्हा प्रमुख
मानसी प्रभुदाजी नाईक साहेबांचं मनापासून हार्दिक स्वागत है। दूर से खेलने का प्रयास, किनारा लगा और एक आसान सा कैच। विकेट कीपर ने कोई गलती नहीं की। पहले विकेट का पतन होता हुआ भाविक लौटते हुए पेविलियन की राह पर। जो टार्गेट आहे 63 धावचं टार्गेट आहे आणि अजय जी सॉरी 53 धावाचं टार्गेट आहे आणि ज्या प्रकारे पाहतो की आपण इथं मात्र सुरुवात पाहायला मिळाली। विकेटची आवश्यकता होती, विकेट प्राप्त करतोय आणि जी सरासरी पार करता आली नाही। पहिल्या षटकाचा खेळ जर विचार केला आपण फक्त आणि फक्त धावा 93 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये। अजून इथं मात्र प्रेमचंद जोपर्यंत खेळपट्टी असेल सामना एक रंगतदार स्थितीकडे घेऊन जाण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे। दोनों टीमों की यदि हम तुलना करें तो पहले ओवर में दोनों भी टीमों ने 9 रन बनाए हैं, लेकिन देखिए टेमघर टीम की बल्लेबाजी हो चुकी है और उन्होंने एक अच्छा टारगेट सेट किया है। पहले बल्लेबाजी करना और रन चेज में बैटिंग करना दोनों काफ़ी फ़र्क होता है दोनों चीज़ों में। जब आप रनों का पीछा करते हैं तो एक अलग तरीके का दबाव रहता है, आपको नज़र रखनी पड़ती है रिक्वायर्ड रेट पर, और रिक्वायर्ड रेट जो कि 13 के ऊपर का था पारी की शुरुआत में, वो और भी ज़्यादा बढ़ता हुआ बचे हुए 3 ओवर्स में 44 रनों की आवश्यकता है, यानी कि लगभग 15 के करीब रिक्वायर्ड रेट पहुंच चुका है। नया ओवर लेकर गेंदबाज आवेश पाटिल तैयार होते हुए थोड़ा सा वार्म अप करते हुए समय का ख्याल रखना होगा सोनादेवी टेमघर टीम को, क्योंकि समय बहुत ही महत्वपूर्ण है। 20 मिनट के भीतर आपको 4 ओवर्स पूरे करने हैं। उद्घाटनीय मुकाबला है ये स्वर्गीय नारायण म्हात्रे मेमोरियल कप 2021 का सोनादेवी टेमघर और वराल देवी स्पोर्ट्स ताड़ाली के बीच में। भिवंडी ग्रामीण की दो बलशाली टीमें आपस में टकरा रही है और एक अच्छे मैच की उम्मीद ज़रूर है यहाँ पर मौजूद दर्शकों को। स्टैंड्स अब धीरे धीरे हमें भरते हुए नज़र आ रहे हैं, खासतौर पर स्वर्गीय श्याम नाइक गैलरी में वहाँ पर ज़रूर कुछ दर्शक नज़र आ रहे हैं, लेकिन ज़्यादातर लोग यूट्यूब पर चिपके हुए हैं। प्रिंस मूवीज़ पर इस टूर्नामेंट का सीधा प्रसारण एंजॉय कर रहे हैं। अभी चले दाहिने हाथ से ओवर द विकेट। इस बार स्लैश किया है मोटा सिरा, लेकिन गैप में गेंद निकलती हुई, गेंद जा रही है डीप थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। चाहिए ताकि किनारा भी लगे तो बहुत तेज़ी से गेंद ट्रैवल होती है, और स्लिप में भी यदि फील्डर होता है तो कैच का जब मौका बनता है तो उतना आसान नहीं होता है। इसलिए ज़ोरदार स्लैश लगाने की कई बल्लेबाज कोशिश करते हैं। बिल्कुल सहवाग उसमें माहिर थे। हालांकि बैट्समैन प्रेमचंद का इरादा पॉइंट की तरफ खेलने का था, लेकिन गेंद गई थर्ड मैन रीजन में और 4 रन मिले। बेहतरीन यॉर्कर, यू मिस आई विल डेफिनेटली हिट, यही बताते हुए वहां पर गेंदबाज आवेश, बैट्समैन का काम तमाम। प्रेमचंद लौटते हुए पेविलियन की राह पर। ते 2 गोष्टीचा सन्मान केला जातोय। एक तर सचिन तेंडुलकर सरांचं, त्यानंतर मात्र परफेक्ट यॉर्करचा पाहिला आपण ज्या प्रकारे यॉर्कर चेंड होता, सफल क्रॉसहून खेळण्याचा प्रयत्न होता, पण परफेक्ट यॉर्करने दांडी गुल केली आणि महत्त्वपूर्ण विकेट इथे मात्र प्राप्त करतोय आवेश। एफर्ट बॉल भी कहते हैं यॉर्कर को, यॉर्कर और बाउंसर ये दो ऐसी गेंदें होती है जिसको आपको करने के लिए बहुत ज़्यादा जोर लगाना, इसीलिए उनको एफर्ट बॉल भी कहते हैं। और क्या तेज़ गति से ये यॉर्कर डाला गया था, गलत स्ट्रोक का सिलेक्शन था वहाँ पर और लेग स्टंप उखाड़ दिया वहाँ पर गेंदबाज आवेश ने। दोनों भी सलामी बल्लेबाज आउट हो चुके हैं। भाविक 1 रन बनाकर आउट हुए, प्रेमचंद ने 12 रन बनाए और अब 2 नए बल्लेबाज क्रीज पर है। नॉन स्ट्राइकर से इन पर कृष्णा और नए बैट्समैन आकाश वर्ल्ड से, जो कि एक की बल्लेबाज माने जाते हैं ताड़ाली टीम के लिए। सिटी क्रिकेट का भी अच्छा खासा अनुभव रखते हैं, बहुत अच्छी तकनीक का परिचय देते हैं जब वो बैटिंग करते हैं। स्कोर इस समय 13 रन 2 विकेटों के नुकसान पर। इस बार दिशा दिखाई है, बहुत खूबसूरती के साथ खेला हुआ स्ट्रोक, थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रन।
यांनी सांगितलंय की मी क्लास काय, माझा क्लास काय आहे. कधी कधी म्हणतात ना, शक्तीपेक्षा युक्ती बरी. थोडासा उजेष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. ताकद लावण्यापेक्षा फक्त बॅकवर्ड पॉईंट आणि थर्ड मॅनच्या मधून चेंडूला पाठवलंय. एका सुरेख अप्रतिम चौकार वसूल करतोय. चौकाने मात्र आपल्या डावाची सुरुवात करतोय आकाश. इस ओवर में लगने वाला ये दूसरा चौका, और देखिए दोनों भी गेंदें हमने देखी कि ऑफ स्टंप के काफ़ी उन्होंने बाहर रखी थी. विड्थ इतना आप दोगे तो फिर बचना मुश्किल है. और अब फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, गली में वहाँ पर खिलाड़ी तैनात किया जा रहा है, यानी कि शॉर्ट थर्डमैन और बैकवर्ड पॉइंट के बीच में. तो थर्डमैन की तरफ खेलना है तो शायद उन फील्डर्स के ऊपर से खेलना होगा, जो कि उतना आसान होने वाला नहीं है. लेकिन इस तरह से गेंदबाजी रही शॉर्ट और वाइड तो फिर बैट्समैन को फ़ायदा मिल सकता है. डीप एक्स्ट्रा कवर पर एक खिलाड़ी है, एक लॉन्ग ऑफ है. ऑन साइड में जो खिलाड़ी है, 4 खिलाड़ी सभी बाउंड्री पर नजर आते हुए. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, डीप स्क्वेरिश मिड विकेट है, एक लॉन्ग ऑन और एक काउ कॉर्नर. अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, और फिर से स्टीयर करने का प्रयास. इस बार गैप नहीं मिला है. शॉर्ट थर्डमैन की तरफ सीधे खेल बैठे किसन है वहाँ पर. कोई रन नहीं इस गेंद पर. 17 रन हो चुके हैं, 2 विकेट गिरे हैं. लक्ष्य 53 का है, यानी कि और यहाँ से 36 रनों की आवश्यकता है. ऐसे लगता है कि पहला ही मैच बहुत ही रोमांचक स्थिति में पहुंचेगा. अनिजित बरोबर आहे, सहमत आहे. पण ज्या प्रकारे आपण पाहतोय आवेश यांनी एक क्षेत्ररक्षक मागितलंय. गलीवर मला एक क्षेत्ररक्षक पाहिजे संगणकाला, आणि त्याच प्रकारे गोलंदाजी करतोय. एकच चांगलं रणनीतीनुसार मारा करतोय आवेश. रणनीतियाँ हर खिलाड़ी बनाते हैं, अलग अलग खिलाड़ी अलग अलग खिलाड़ियों के विरुद्ध अलग अलग रणनीतियाँ बनाते हैं. यही क्रिकेट है. इस बार फ्लिक किया गेंद हवा में है, फील्डर डीप में है, शाम लेकिन पहुंच नहीं पाए. पहले बाउंस पर गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. 4 रन. पण 21-21 कलाइयों का कलात्मक उपयोग. टाइमिंग कितनी शानदार थी. ज़्यादा ज़ोर से खेलने का प्रयास नहीं किया था, लेकिन बहुत तेज़ी से गेंद निकल गई थी बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. मिक्स ओवर चल रहा है, 3 चौके लगे हैं, 1 विकेट भी मिला है आवेश को. ओवर की अंतिम गेंद लेकर आवेश आर के पाटिल स्टैंड एंड से राइट आर्म ओवर द विकेट. इस बार चिप किया है बॉलर की सिर के ऊपर से. एक और शानदार स्ट्रोक, लेकिन लॉन्ग ऑफ के खिलाड़ी काफ़ी सतर्क. अच्छा क्षेत्ररक्षण. 1 ही रन इस गेंद पर. तो कुल मिलाकर 13 रन आए आवेश पाटिल के ओवर से. 1 विकेट उनको मिला. 2 ओवर की समाप्ति. स्कोर हुआ है ताड़ाली टीम का 22 रन 2 विकेटों के नुकसान पर. 2 के आंकड़े इस समय स्कोर कार्ड पर नजर आते हुए. 2 ओवर 22 रन 2 विकेट. और अब यहाँ से समीकरण बचे हुए 2 ओवर्स में 31 रनों की आवश्यकता है. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स, मी विनंती करतोय माननीय श्री जगदीश म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते एक स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. मित्रांनो, बॉर्डर म्हटल्यानंतर आर्मी जवान रक्षक करतायत. आज आमच्या या मुख्य व्यासपीठावर रिटायरमेंट आर्मी ऑफिसर आमच्यामध्ये उपस्थित आहेत. अनिलजी सोंडकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करत आहोत. स्वर्गीय नारायण म्हात्रे स्मृती चषक 2021 याच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान माननीय श्री जगदीशजी म्हात्रे साहेब करतायत. या स्पर्धेची आठवण मायेची शाल दिली जाते त्यांना आणि पुष्पगुच्छांचं बुके दिला जात आहे. थँक्यू साहेब, आपण इथे उपस्थित दाखवली. बॅक टू नो क्रिकेट स्ट्रॅटेजिक टाईम. मैदानाच्या आतमध्ये पाणी ड्रिंक्स इंटरवल सुरू आहे. आता कॉमेंट्री बॉक्समध्ये चर्चा करूया आपण अजय घर त्यांच्यासोबत. थँक्यू. जी हाँ, यही तो हमारा काम है, चर्चा करना खेल पर. धन्यवाद संदेश. 12 गेंदों में 31 रनों की आवश्यकता है. थोड़ा सा रणनीति पर एक बार फिर से सोच विचार किया गया है टेमघर टीम द्वारा, और उसकी ज़रूरत भी है क्योंकि पिछले ओवर में 3 चौके लगे. पहला ओवर बहुत अच्छा था किसन म्हात्रे द्वारा. 1 ओवर में 9 रन देकर 1 विकेट उन्होंने चटकाया. किसन के बाद आवेश ने भी विकेट ज़रूर चटकाया, लेकिन रन थोड़े से ऐसे लगता है कि ज़्यादा खर्च किए. 13 रन, लेकिन अभी भी मैच बिल्कुल बैलेंस है. इवन स्टीवन काइंड ऑफ सिचुएशन है. कोई भी टीम यहाँ से जीत सकती है. 12 गेंदे 31 रन. अगला मैच जो कि होने वाला है पोगाव और सोनाली के बीच में, उस मैच का टॉस सोनाली टीम ने जीता है और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है. आणि जिथे यानंतर जो सामना होणार आहे त्या सामन्याचा नाणेफेकीचा गोल पाहिला, पण स्वामी समर्थ सोनाळी संघाच्या बाजूने गेलेला आहे आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. पण अजय, हा सामना अजून दोन्ही संघाकडे 50-50 आहे, कारण की जर पाहिला पण 12 चेंडूने 31 धावेची आवश्यकता आहे. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स. मान्यवरांचं आगमन, सर्वांचे लाडके योगेश गुळवी दादो यांचं आगमन झालं आहे. एसीओ आहेत. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय नारायण म्हात्रे स्मृती चषक 2021 या स्पर्धेमध्ये माननीय श्री योगेश गुळवी साहेबांचं आगमन झालं. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे.
मित्रांनो, यानंतर होणारा सामना श्री स्वामी समर्थ सोनाले संघाने नाणेफेकी जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. गो टू कॉमेंट्री बॉक्स. तर पहिला परिवर्तन पाहतोय आपण गोलंदाजीमध्ये स्वर्गीय श्यामनाईक गॅलरी इंडिया टोकाकडनं श्याम येतोय. एक मोठं नाव आहे श्याम चौधरी यांचं आणि एक मोठी जबाबदारी असेल. अजय, या षटकामध्ये जर फलंदाजीने 2 किंवा 3 मोठे फटके आले तर सामना अजून रंगतदार स्थितीकडे जाईल. पण या षटकामध्ये श्याम यांनी जर कमी धावा खर्च केला मग सामन्याचे चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळेल आपल्याला या षटकामध्ये. निश्चित रूप से, लेकिन बल्लेबाज ज़रूर ये चाहेंगे कि जो रिक्वायर रेट है अभी 15.5 का प्रति ओवर, कम से कम 15 रन तो बनाए जाए इस ओवर में. सज्ज होताना गोलंदाज श्याम. पहिला चेंडू अतिशय सुरेख फटका, चेंडूला फेकून देतो स्कोर लेगच्या वरतून, दूर असा निघून गेलाय चेंडू. षटकार. नावाचा फलंदाज खेळपट्टीवर आहे. तोपर्यंत तडाली संघ पराभवाची छायाकडे जाणार नाही, संघाला जिंकू देईल. पहिल्या चेंडूवर काय सुरेख अप्रतिम हाय उच्च कोटीचा फटका पाहिला आपण स्कोर लेगच्या वरतून. और गेंदबाज ने भी गलती की है, ये भी मानना पड़ेगा. शॉर्ट पिच गेंद शाम से ये उम्मीद नहीं होती है क्योंकि वो बहुत तेज़ गति से गेंदबाजी करने वाले बॉलर नहीं है. ज़रूर एक डिफरेंट एंगल है उनका क्योंकि बाएं हाथ के गेंदबाज है, 2 दाहिने हाथ के बल्लेबाज सामने है, लेकिन शॉर्ट पिच गेंदबाजी यहाँ पर खतरे से खाली नहीं है. बहुत बेहतरीन पुल शॉट का इस्तेमाल किया है आकाश वळसे ने. क्षेत्ररक्षण पाहू शकता आपण. बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे, जवळपास शॉर्ट थर्ड मॅन आणि गलीवर जवळपास 3ऱ्या स्लिपमध्ये डीपमध्ये आहे. रसमत आडवे भेटण्या फटक्यामध्ये विकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पुन्हा दुसऱ्या धावची मागणी ते मात्र करणार काय पाहायचं आहे, पण नकारतोय. चांगला थ्रो सचिन पवार यांच्या हातात येतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल. या एका सिंगलनी संघ धावसंख्या पुढे सरकते ती 29. अजून सामन्यात संघर्ष पाहायला मिळतोय अजय. एक बात तो है कि हमारा एक अनुमान यहाँ पर सही साबित हुआ है कि विकेट बड़ा अच्छा है बैटिंग के लिए. इस विकेट में दोहरा उछाल भी नज़र नहीं आ रहा है, एक समान उछाल है. बल्लेबाज विकेट के बाउंस को ट्रस्ट करते हुए शॉट्स लगा रहे हैं. बैटिंग करना थोड़ा सा आसान ज़रूर है, लेकिन गेंदबाज भी ज़रूर कोशिश करेंगे यहाँ पर शाम की वापसी करे, विकेट चटकाने की कोशिश होगी. यावेळेस पत्रा फटका पद्धत चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून अतिशय अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, पण त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. ऋतिक और यश दोनों वहाँ पर प्रयासरत थे. अंपायर का सिग्नल वहाँ पर देखना है क्या है. 1 शॉट, जी हाँ 1 शॉट का इशारा आया है. निकित जोशी आणि सागर तरी आपण जायचं मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक भी दौड़े थे, यश ने भी प्रयास किया था, दोनों के बीच में टकराव हुआ. उम्मीद करते हैं कि ज़्यादा गंभीर चोट नहीं होगी. यश थोड़े से इंजर्ड हुए हैं वहाँ पर, लेकिन फिर से खड़े हो गए हैं. उनका भी नेवर से डाई एटीट्यूड होता है. बड़े ही फिट खिलाड़ी माने जाते हैं यश पाटिल. अजय, पाहतोय आपण क्षेत्ररक्षण करताना कॉलिंग करणं किती गरजेचं असते. परत एकदा पाहतोय आपण कॉलिंग करावं लागते आपल्याला की ज्या प्रकारे आपण क्षेत्ररक्षण करतोय. गंभीर चोट नाही आहे यशसाठी आणि संघासाठी, एक चांगली गोष्ट आहे. पण इथे मात्र धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 2 धावेने पुढे सरकते ती 31. अजून सामना जिंकण्यासाठी तर मात्र 22. 9 चेंडू 22. सामना एक रंगतदार स्थितीकडे. अजय, काय बोलशील? जी हाँ, और इसी की कहीं ना कहीं हमने उम्मीद भी की थी कि दोनों भी बैलेंस टीमें हैं, एक अच्छा तगड़ा मुकाबला देखने को मिलेगा. और वाकई में ये तगड़ा मैच चल रहा है. गेंद और बल्ले के बीच का ज़बरदस्त घमासान देखने को मिल रहा है. उद्घाटनीय मुकाबला स्वर्गीय नारायण मात्रे मेमोरियल कप 2021 भादवड में. निश्चित स्वर्गीय नारायण स्मृती चषक 2021 हा पहिला दिवस पाहतोय आपण आणि उद्घाटनीय सामना तमाम क्रिकेट रसिकांचं आयोजकाच्या माध्यमातून मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये अजय गरत, तसेच संदेश पाटील आणि या गुणलेखक साहेबा मोमीन. थेट प्रेक्षेपण प्रिन्स न्यूजच्या माध्यमातून पाहू शकता. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादोडच्या ऐतिहासिक मैदानावर एक टेनिस क्रिकेटचा बिग शो पाहतोय आपण. स्वर्गीय नारायण स्मृती चषक 2021 हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला उद्घाटनीय सामना. आणि तिथं मात्र संगणक सोनादेवी टेमकर संघाचे जर फिट नसेल तर आपण बदली खेळाडू घेऊ शकता आणि लगेच सामन्याला सुद्धा सुरुवात करायची आहे. आणि अजय,
ज्या स्थितीमध्ये हा सामना येऊन ठेपलेला आहे 53 धावाचं टार्गेट स्वीकारताना आपण पहिलं गोलंदाजी विश्लेषण करूया आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं आपण किसन मात्रे यांनी 9 धावा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केला. त्यानंतर मात्र आवेश विकेट जरी एक प्राप्त केला पण थोडंसं महागडं षटक पाहायला मिळालं. आणि आतापर्यंत जर पाहिलं आपण श्याम चौधरी 3 चेंडूमध्ये तब्बल 9 धावा खर्च करतोय. फॉल ऑफ विकेट जर पाहिलं आपण फक्त 2 विकेट गेले, त्यामध्ये पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप पाहायला मिळाली ती 9 धावेची. त्यानंतर फक्त दुसऱ्या विकेटसाठी फक्त आणि फक्त 4 धावेची पार्टनरशिप. इथून मात्र एक चांगली पार्टनरशिप पाहतोय आपण या 2 फलंदामध्ये. एक तर पाहतोय आपण कृष्ण आणि आकाश, और उसमें भी आकाश वलसे जो है वो डोमिनेंट पार्टनर रहे हैं. हालांकि 4 नंबर पर आकाश आए हैं, कृष्णा 3 नंबर पर आए हैं, लेकिन कृष्णा ने सिर्फ एक ही गेंद का सामना किया है. 2 पर बैटिंग करते हुए आकाश 16 पर बल्लेबाजी करते हुए स्ट्राइक इस समय उनके पास है और खेल एक बार फिर से शुरू होने की तैयारी में. 9 गेंदें शेष है, 22 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए ताडाली टीम को. वापसी करावी लागेल. यस पाता फटका चांगला आहे, लॉंगॉनच्या वरतून चेंडूला भिरकावून देतोय. उंच उंच आणि लांब लांब पल्ल्याचा हा अजून एक उत्तुंग षटकार. है बल्लेबाजी के लिए, थ्रू द लाइन उठाया है उन्होंने. एक लेंथ बॉल को सामने लॉन्ग ऑन के ऊपर से उठा के मार दिया है 6 रनों के लिए. जबरदस्त टाइमिंग और बहुत ही शानदार बैटिंग करते हुए आकाश वलसे. निश्चित खेळपट्टीवर एकटा लढत देतो ज्या प्रकारे खेळपट्टीवर आहे. आतापर्यंत जर पाहिला पण त्याच्या बॅटमधून 2 षटकार आणि 2 चौकार निघालेत. धावसंख्या पाहतोय आपण 22 धावसंख्या फलंदाजी करतोय. अतिशय सुरेख कडक फटकेबाजी मॅच इनिंग खेळी साकारतोय. इथे मात्र फलंदाज आकाश. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. मित्रांनो, समोर जो एक बॅनर लावण्यात आलेला आहे स्वर्गीय नारायण म्हात्रे स्मृती चषक 2021च्या माध्यमातून किंग मेकर आणि दानशूर राजा, जो बॅनर समोर आहे त्याला डायरेक्ट चेंडू हिट होते तर तुम्हाला 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून देवेंद्र नाईकजी आणि प्रभुदाजी नाईक यांच्या माध्यमातून ही रक्कम वाढत जाईल. देवेंद्र नाईक यांच्या माध्यमातून जे 1000 रुपये आहे ती रक्कम दिली जाईल. जर डायरेक्ट बॅनरला हिट झालं तर किंग मेकर आणि दानशूर राजा यांचा हा बॅनर आहे त्याला डायरेक्ट हिट झाल्यास 1000 रुपयाचा पारितोषिक देवेंद्र नाईक यांच्या माध्यमातून. बॅक टू नो क्रिकेट. 8 चेंडूंनी 16 धावेची आवश्यकता आहे. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी असून सामना अजय ग्रत मित्र म्हणे एक रंगतदार स्थितीकडे आहे. पण आकाशांचं जेवढं कौतुक करायचं तेवढं कम आहे. काय सुरेख फलातून नेत्रदीपक फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू 16 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज श्याम खूप महागडा ठरतोय आतापर्यंत विचार केला. इथं मात्र सिली पॉईंट वर दबाव टाकण्यासाठी किशन मात्रे उभा आहे. यास पात्र हुक करण्याचा प्रयत्न हवेत आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक कमबॅक वापसी करताना इथं मात्र श्याम चौधरी. पूरी तरह से जा नहीं पाए, वजन जिस तरह से ट्रांसफर करना चाहते थे उस तरह से ट्रांसफर कर नहीं पाए और गेंद बल्ले पर लगभग चढ़ गई थी. अच्छा कैच लिया डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, वहां पर आवेश ने बहुत अच्छी बल्लेबाजी करने के बाद हालांकि आउट हुए हैं आकाश वलसे. आउट होने से पहले उन्होंने 8 गेंदों में 22 रन बनाए जिसमें उन्होंने शानदार 2 चौके लगाए और 2 खूबसूरत सिक्सर्स. अजय ग्रत निश्चित हुकचा फटका खेळताना तुमच्या डोळ्याची नजर तीक्ष्ण असणं गरजेचं आहे. हुक किंवा फुलचा फटका खेळण्यासाठी कुठेतरी नजर कमी पडली आणि त्याचाच परिणाम पाहिला की बॅटच्या वरच्या कडेला हा हुकचा फटका पाहिला आपण. टायमिंग मिळाली नाही आणि शक्तीसुद्धा मिळाली नाही आणि एक चांगला झेल टिपल्या गेला. ज्या विकेटची आवश्यकता सोनादेवी टेमगर संघाला तो विकेट प्राप्त करतो. इथे मात्र गोलंदाज श्याम चौधरी. और कहीं ना कहीं सिली पॉइंट पर जो खिलाड़ी तैनात किया गया था उसका भी ये थोड़ा बहुत असर मुझे लगता ही है. कई बार हमने देखा है कि सिली पॉइंट की तरफ या फिर सिली कवर पॉइंट की तरफ, सिली मिड ऑफ की तरफ फील्डर आता है तो बल्लेबाजों की सोच थोड़ी सी बदल जाती है और ठीक तरह से आज़ादी से बल्लेबाज स्ट्रोक खेल नहीं पाते हैं. अजून सामना जिंकण्यासाठी 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 16 धावेची आवश्यकता. याच मात्र पाहतोय आपण ड्राईव्ह केलेल्या चेंडूला मिड ऑफ ला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि फक्त आणि फक्त एक सिंगल
कमबॅक चांगलं केलंय, एका विकेटनी पाहतोय आपण श्याम चौधरी यांना. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि तब्बल जर विचार केला आपण 15 धावेची आवश्यकता आहे. पहिल्या 2 षटकापर्यंत अजय गरज जर पाहिला पण असं वाटलं होतं की सामना एक चांगल्या रंगतदार स्थितीकडे जाईल, पण अजून रंगतदार स्थितीमध्ये आहे कारण की 6 चेंडूंनी 15 धावा बनवूया. त्याला आपण वेळ कमी घ्या. सोनादेवी टेमघर संघाचा संगणक आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. तमाम क्रिकेट रसिकाचं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक द वॉल ऑफ भादवड करिश म्हात्रे अँड कंपनीच्या माध्यमातून अतिशय सुरेख आयोजन पाहतोय आपण. 6 चेंडू 15. काय बोलशील अजय? 50-50. मेरा तो यही मानना है कि ये मैच अभी भी 50-50 है, किसी भी टीम के पक्ष में झुका हुआ नहीं है. कुछ भी हो सकता है. यहाँ से जो टीम बेहतर खेलेगी, अच्छा खेल तो किया है दोनों टीमों ने अभी तक, लेकिन यहाँ से जो टीम बेहतर करेगी वो टीम मैच लेकर जाएगी. निश्चित अजय तुम्ही 50-50 सांगितलं. माझा अनुमान असे की 60 आणि 40. 60% मी टेमघर संघाकडे जाईल कारण की अंतिम षटक अल्पेश चौधरी यांच्याकडे आहे आणि फलंदाज जर पहिले आपण आकाश जेव्हा खेळपट्टी होते असं वाटलं होतं की सहज सामना जिंकून जाईल, पण इथं मात्र सामना जर जिंकत असेल पहिल्या चेंडूवर एखादा मोठा फटका जर आला तर मात्र निश्चित मग मात्र पलटून वार करू शकतोय फलंदाज. चलिए, आपने तो 60-40 कह दिया, मैं थोड़ा सा सेफ रहना चाहता हूँ. 50-50 लेकिन यहाँ पर 15 रन बहुत अधिक नहीं माने जा सकते हैं क्योंकि बाउंड्री उतनी लंबी नहीं है. सामने ज़रूर थोड़ी लंबी बाउंड्री है, स्क्वायर बाउंड्री छोटी है जिसका फ़ायदा बल्लेबाज ज़रूर उठाते हैं. हालांकि अल्पेश के पास कई सालों का तजुर्बा है, बहुत ही ज़बरदस्त खिलाड़ी है, घाट घाट का पानी पी चुके हैं, तो ज़रूर ये बात कहीं ना कहीं टेमघर टीम के पक्ष में जा सकती है. लेकिन देखना है कि किस तरह से बॉलिंग करते हैं अल्पेश. समय का ख्याल रखना है. सोनादेवी टेमघर टीम के कैप्टन कृष्णा के पास स्ट्राइक, नए बैट्समैन कैप्टन अमित जाधव आए हैं नॉन स्ट्राइकर सेंड पर. 6 गेंदे और जीतने के लिए ताड़ाली टीम को बनाने हैं 15 रन. एक 6 सुवर्ण चेंडूमध्ये संधी विकेटच्या हॅट्रिकसाठी देवेंद्र नाईक यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. ऑफ ब्रेक चांगला चेंडू होता. पहिला आपण अनुभव खूप महत्त्वाचा आहे. इथं मात्र खराब क्षेत्राने पाहायला मिळालं, त्या संधीचं सोडणं केलं अतिशय वेगात. दुसरी रन इथं मात्र कंप्लीट करताना अजय घरत काय बोलशील? ज्या प्रकारे पहिल्या वेळेस आपण टर्न पाहायला मिळाला ऑफ ब्रेक, और यही तो खासियत है अल्पेश की. हालांकि बढ़िया गति से रन्स भी दौड़े गए हैं. 2 रन पहली गेंद पर आए हैं. अब 5 गेंदों में 13 रन चाहिए. उन्होंने देखा कि बैट्समैन आगे निकल रहे हैं, बहुत शॉर्ट भी रखा था गेंद को, लेकिन काफ़ी गेंद टर्न भी हुई. हॅट्रिकसाठी एक सुवर्ण संधी आहे. अल्पेश चौधरी डायमंड ऑफ टेमघर यांच्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक देवेंद्र नाईक यांच्या माध्यमातून. यावेळेस पात्र वेगवान चेंडू टाकण्याच्या नादामध्ये लाईन खराब. हा चेंडू परत टाकावा लागेल. अशा धावा रोखणं गरजेचं आहे. अजय घरत ज्या प्रकारे आपण सिच्युएशन पाहतोय, समीकरण पाहतोय, आता मात्र सामना जिंकण्यासाठी इथून 12 धावेची आवश्यकता असेल आणि अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता मात्र 50-50 एकाच चेंडू नेहमी 50-50 या क्षेत्राकडे येतोय. चलिए, आप भी मेरे साथ जुड़िए गए, धन्यवाद. 5 गेंदे 12 रन. यहाँ पर गेंदबाज को ये बात समझनी होगी कि तेज़ बॉलिंग उनके लिए कारगर साबित हो सकती है या फिर स्पिन गेंदबाजी, उनको फैसला ज़रूर करना होगा. हालांकि बहुत चतुर खिलाड़ी माने जाते हैं अल्पेश. राईट ऑफ द विकेट. ओ लाजवाब, सुरेख, अतिशय अप्रतिम चेंडू, अप्रतिम. आणि यावेळेस पाहिलं ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला होता की मनात काय चाललंय, मनात हा चेंडू टाकायचा होता. पहिला पण अतिशय सुरेख चेंडू होता. नशिबाची साथ होती फलंदाजाकडे की जवळपास यष्टीच्या वरतून चेंडू निघून गेलाय. विविधता है अल्पेश के पास. थोड़ा तेज़ किया था इस बार भी, ऑफ स्टंप के करीब रखा था और टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आई थी गेंद. बैट्समैन गेंद को बल्ले पर नहीं ले पाए. कृष्णा. 4 गेंदे शेष है, 12 रनों की आवश्यकता है. बहुत ही रोमांचक स्थिति में ये उद्घाटनीय मैच. अल्पेश सज्ज होताना यावेळेस पता फटका हवेत आहे. मिड विकेट क्षेत्राकडे चांगलं क्षेत्ररक्षण होतो इथं. निश्चित अजय घरत परत एकदा सिद्ध केलं आहे डायमंड ऑफ भिवंडी का म्हटलं जाते. प्रत्येक चेंडूमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. पहिला चेंडू ऑफ ब्रेक, त्यानं मात्र थोडासा काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू स्वेर मारा पाहायला मिळाला, त्यानंतर मात्र वापशी केली आणि हा चेंडू सुद्धा एक अतिशय चांगल्या तऱ्हेनं टाकल्या गेलं. फक्त 1 धाव खर्च करतोय. आत्ता मात्र सामना जिंकण्यासाठी 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून सामना जिंकण्यासाठी 11 धावेची आवश्यकता आहे. जी हाँ, 3 गेंदों में 11 रन चाहिए. स्कोर इस समय 42 पर पहुंच चुका है. 3 ही बल्लेबाज आउट हुए हैं. विकेट को अब ज़्यादा शायद महत्व नहीं दिया जाएगा. कप्तान के पास स्ट्राइक है, अमित के पास स्ट्राइक. 3 गेंदे 11 रनों की आवश्यकता है. भूल-भुलैया गेंदबाजी करने का प्रयास कर रहे हैं अल्पेश. अच्छा मिश्रण कर रहे हैं ऑफ ब्रेक गेंदों का बीच बीच में. लेकिन अभी देखना है अगली गेंद क्या तेज़ करेंगे या फिर क्या आक्रमण होगा. ऑफ ब्रेक. ओ तेज, फुल लेंथचा चेंडू, अतिशय अप्रतिम, क्या बात आहे. आता मात्र डायमंड यांनी परत एकदा सिद्ध केलं की
डायमंड ऑफ भिवंडी का म्हटलं जाते आणि अनुभव किती मोठा आहे आणि त्या प्रकारे अनुभवाचा फायदा घेताना प्रत्येक चेंडूमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय आणि आता मात्र संघर्ष करावा लागेल इथून मात्र या चेंडूवर जर मोठा फटका आला नाही तर मात्र ताडाली संघ पराभवाची छायाकडे जाताना आपण पाहणार आहोत. प्रेडिक्टेबल नहीं हो रहे हैं, चतुराई से पेस में परिवर्तन कर रहे हैं. बहुत बढ़िया ओवर अभी तक साबित होता हुआ. अब 2 गेंदों में 11 रन चाहिए, बड़े हिट्स की ज़रूरत वराल देवी स्पोर्ट्स ताड़ाली टीम को. क्या कप्तान नायक बन सकते हैं? 2 गेंदों में क्या 2 बड़े हिट्स लगाकर ताड़ाली टीम को जिता सकते हैं? अमित जाधव. सज्ज होताना राईट अमोर द विकेट अल्पेश. यस मात्र जवळपास खराब चेंडूला फटका मारलेला आहे आणि फक्त एक सिंगल. अजिंक्य अशा वेळी चेंडू जर सोडला असता निश्चित कवचित पंचाला निर्णय द्यायला लागला, तर तसं घडलं नाही आहे. बाहेरच्या चेंडूला फटका खेळण्याच्या नादामध्ये फक्त एक धाव आणि आता मात्र एका चेंडूवर 10 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी, म्हणजे इथून किती धावेचं अंतर कमी करेल पराभवाचे हे पाहणं इथून मात्र योग्य राहील. अब जाकर कहीं ना कहीं टेमघर टीम के कैप्टन जयेश ने राहत की बहुत बड़ी सांस ली होगी. मैच अब उनके पक्ष में झुक गया है और ब्रेक गेंद काफी टर्न हुई, डॉट गेंद और इसके साथ ही ये मुकाबला जीत लिया है सोना देवी टेमघर टीम ने. हार्दिक हार्दिक अभिनंदन सोना देवी टेमघर टीम एंड हार्ड लक टफ लक वराल देवी स्पोर्ट्स ताडाली. तर उद्घाटनीय सामना अतिशय चांगल्या तऱ्हेने तर मात्र जिंकलेला आहे सोनादेवी टेमघर संघाने. अतिशय सुरेख कामगिरी पाहायला मिळाली होती. त्यानंतर मात्र आमचे गुणलेखक सांगतील आम्हाला की सामन्यातला मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार कोणाकडे जातोय. इथून जर विचार केला आपण तर निश्चित कठीण स्थिती होती सोनादेवी टेमघर संघासाठी. सलामीचा फलंदाज ज्यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आणि संघासाठी 17 धावाचं योगदान देणारा फलंदाज यश पाटील ठरतो या सामन्यातला सामनावीर. तर मी आपल्याला घेऊन जातोय संदेश पाटील यांच्याकडे. यश पाटील ठरला मॅन ऑफ द मॅच. मॅन फ्रॉम टेमघर या नावाने लोकल हा क्रिकेटर आहे आणि अतिशय जबरदस्त क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. आणि चालू अंगामध्ये जर विचार केला आपण 250 त्याच्या नावावर आहेत. तर यश आपण यायचं आहे व्यासपीठावर. मित्रांनो या स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर अशा ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाला आहे. या भिवंडीचा राजा